प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका धक्कादायक खुलास्यानं। श्रद्धा वालकर हत्याकांडात मोठा खुलासा झालाय। श्रद्धाने तिच्या हत्येची भीती 2 वर्षांपूर्वी वर्तवलेली होती। आफताब माझी हत्या करू शकतो अशी तक्रार श्रद्धाने पोलिसात दाखल केली। श्रद्धाच्या तक्रारीची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या 23 नोव्हेंबर 2020 ला पत्र लिहिलं गेलं। पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली। या तक्रार अर्जावर पोलिसांनी चौकशी सुद्धा केली। मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्यानं हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। श्रद्धाला 2020 मध्येच होती स्वतःच्या हत्येची भीती। वसई पोलिसात श्रद्धाची आफताब विरोधात तक्रार। तेव्हाच कारवाई झाली असती तर श्रद्धा वाचली असती। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक लेटर बॉम्ब समोर आलाय। हा लेटर बॉम्ब दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून श्रद्धा वालकरचाच आहे। आफताब 2020 पासूनच श्रद्धाचा छळ करत होता। त्यानं अनेक वेळा श्रद्धाला मारण्याचा प्रयत्नही केला होता। या संदर्भात श्रद्धानं तुळींज पोलिसात तक्रार केली होती। या तक्रारीत तिनं आफताबच्या अत्याचारांचा पाढाच वाचला होता। मी श्रद्धा विकास वालकर, वय वर्ष 25। मला आफताब आमीन पुनावाला याच्या विरोधात तक्रार करायची आहे। तो ARC भवनाजवळील विजय निहार कॉम्प्लेक्स इथे राहत असून तो माझ्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण करतो। आज त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला। मला मारून माझे तुकडे करून फेकून देण्याची धमकी तो मला देत असतो। 6 महिने झाले तो मला मारहाण करतोय, पण माझी पोलिसांकडे जाण्याची हिम्मत नव्हती। तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो हे त्याच्या आईवडिलांनाही माहीत आहे। आम्ही एकत्र राहतो हे देखील त्यांना माहीत आहे। आठवड्याच्या शेवटी ते आम्हाला भेटायला येतात। आमचं लवकरच लग्न होईल आणि त्याच्या आईवडिलांचे आम्हाला आशीर्वाद मिळतील या आशेनं मी आत्तापर्यंत त्याच्यासोबत राहत आली। पण तो मला सतत जीवे मारण्याची धमकी देत असतो आणि तो माझा शारीरिक छळही करतो। त्यामुळे मी यापुढे त्याच्यासोबत राहू शकत नाही। ही तक्रार आल्यानंतर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही। श्रद्धानंच तक्रार मागे घेतल्यानं आफताबवर कारवाई केली नसल्याचा दावा पोलीस करतात। इस मामले में जो भी ज़रूरी कार्रवाई करनी थी वो कार्रवाई तुलिंज पुलिस की तरफ से की गई है। जो अर्जी दी गई थी अर्जी के ऊपर में जांच हुई है। जांच के बाद में खुद जो कंप्लेनेंट है, कंप्लेनेंट ने लिखित बयान दिया है कि उसकी अब कोई कंप्लेंट या तकरार रही नहीं है और जो उसका जो ये था फ्रेंड था, उसके फ्रेंड के माँ बाप ने आके उनको मतलब समझाया था। श्रद्धानं लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप होते। गंभीर आरोपांनंतर एक महिला तक्रारदार स्वतःहून तक्रार मागे घेते यात पोलिसांना काहीच वावगं वाटलं नाही। तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यानं पत्र वाचून आफताबची चौकशी केली असती तरी आज श्रद्धा 35 तुकड्यात विखुरली नसती। वसईहून विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। श्रद्धाची हत्या करणारा क्रूर कर्म आफताबनं श्रद्धापूर्वी आणखी एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही धक्कादायक माहिती चक्क आफताबच्या त्या मैत्रिणीच्या वडिलांनी दिली आहे। श्रद्धाच्या पूर्वी त्याची एक मैत्रीण होती जी त्याच्यासोबत 4 महिने घरी राहत असल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नाही तर आफताबच्या घरी ती कॅटरिंग संदर्भातले व्हिडिओ बनवण्याचं काम करत होती। यानंतर आफताबची मैत्रीण आणि तिचे वडील यांच्या सोबत आफताबचा वाद सुद्धा झाला। दरम्यान आता श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब असं काही कृत्य करेल असं कधीच वाटलं नव्हतं असंही ते म्हणाले। या संदर्भात त्या मैत्रिणीच्या वडिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। श्रद्धा वालकर प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालेला आहे। आफताब पुनावाला याच्या श्रद्धाच्या आधी देखील त्याचे काही मुलींशी संबंध होते किंवा त्याच्या मैत्रीण होत्या किंवा तो त्यांच्यासोबत काम करत होता। त्या ठिकाणी देखील त्याने वाद घातला होता। असंच एक प्रकरण समोर आलेलं आहे। आपल्यासोबत जयेश भाई माहित आहेत। जयेश भाई, क्या हुआ था इंसिडेंस आपके साथ? आफताब पुनावाला है, आप उसको कैसे पहचानते हो, पहले बताइए। मेरी लड़की उसके यहाँ जॉब पे लगी थी, तो मैं बोला पहले लोग जॉब करने देता नहीं था मैं,
फिर बोला नहीं ऑफिस घर में ही है, तो मैंने माँ बाप के सामने है तो कोई प्रॉब्लम नहीं, तो मैंने उसको लगाया, काम करने दिया। 3-4 महीने काम किया। फिर एक दिन वो एक्टिवा लेके गया लड़की की और ठोक के लाया। तो मैंने लड़की को गुस्सा किया कि चल घर पे बैठ, अपने को कोई काम नहीं, कोई दूसरी नौकरी दो, ये मत करो। लड़की को मैंने धमकी दिया कि भाई हाथ पैर तोड़ डालूंगा। दोबारा मेरी लड़की को फोन भी किया और गाड़ी का रिपेयरिंग का पैसा भेजो, शायद उसने मेरे अकाउंट में ट्रांसफर किया था। आज मेरी लड़की को काम छोड़ दिया। जब वो घर पे आ रहा था आपको भी लगा था कि वो कुछ नशा करता है या फिर वायलेंट सरीका आदमी है? नहीं, ऐसा है ना कि जैसे कुत्ता कुत्ते को सूंघ के पहचान लेता है ना, वैसे मैं भी एक रिकवर एडिक्ट हूँ, नशेबाज हूँ। नशा छोड़ के मुझे 25 साल हो गए। तो मुझे डाउट हुआ कुछ ना कुछ लेता है, क्योंकि एक आंख की चमक अलग हो जाती है नशे बड़ी की। तो इसलिए मैंने बोला लड़की को कि भाई, उस टाइम मैंने केयर नहीं किया, लेकिन जब बाइक लेके गया उसका एक्टिवा, तो मैं बोला नहीं अभी अपने को काम नहीं करना है, आ जा। जब मुझे मालूम भी नहीं था, उस दिन कुछ मैं काम में बिजी था और रात को मैं लेट आया 12 बजे, तब मेरी लड़की का फ़ोन आया कि पापा अच्छा किया आपने मुझे वहाँ से जॉब से निकाला था। क्यों ऐसे आपकी लड़की ऐसे क्यों बोली? जब उसने ये देखा है मर्डर केस का, तो इसलिए बोली कि अच्छा वो वहाँ से मुझे निकाला लड़की ने। आपकी लड़की और आफ्ताब किस तरीके काम करते थे और क्या काम का कुछ काम था? वो खाना बनाते प्लस उसका फिर वो कि ऐसा खाना वैसा, वो काम था उसका कुछ। और ज़्यादा मैं उसमें जानकार नहीं हूँ। जो मालूमात सामने आ रही, फिर जो लोग बोल रहे, चर्चा है कि आफ्ताब के और कई लड़की से जो लड़कियां उनसे रिलेशन थे, तो आपकी लड़की का क्या सिर्फ उनका सिर्फ बिजनेस रिलेशन था या फिर और? सिर्फ काम ही कर रही थी वो। और उसी टाइम मेरी लड़की ने बताया कि वो लड़की उसी टाइम नई उससे पहचान में आई थी जिसका मर्डर हुआ। कोई श्रद्धा? हाँ, श्रद्धा। वो इतना मेरी बेटी ने कहा, परसों बात हुई थी तब बताया। तो आपकी बेटी भी श्रद्धा को पहचानती थी या मतलब? नहीं, देखा था उसके साथ काम करती थी ना, तो आए होगी तो देखा होगा उसको। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, वसई. श्रद्धा वालकर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पोलिसांनी तातडीने दखल घेतली नव्हती, त्यामुळे श्रद्धाला जीव गमवावा लागला. या मुद्द्यावरून भाजपने टीकेची झोड उठवली आहे. श्रद्धाच्या हत्येवरून आरोपांच्या फैरी. मविया सरकारच्या दुर्लक्षामुळे श्रद्धाचा बळी. भाजपच्या आरोपाने महाविकास आघाडी आरोपीच्या पिंजऱ्यात. श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला. विकृत आफ्ताब पुनावालाने श्रद्धाच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले. श्रद्धाच्या हत्येला आफ्ताब जबाबदार आहेच, शिवाय पोलीस आणि त्यावेळचं सरकारही जबाबदार असल्याचा आरोप होतोय. महाविकास आघाडी सरकार वसुलीत व्यस्त होतं असा आरोप भाजपने केलाय. चिट्ठी लिखने के बाद भी उस समय उद्धव सरकार थी, उनकी सरकार ने कार्रवाई क्यों नहीं की? यदि वे वसूली खेल में लिप्त नहीं होते और तुष्टीकरण की राजनीति नहीं करते तो श्रद्धा की जान बच सकती थी. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. उसके ऊपर क्यों कार्रवाई नहीं हुई, इसकी जांच हमको करनी पड़ेगी. मैं किसी पर दोषारोपण नहीं करना चाहता, लेकिन इस प्रकार के पत्रों पर कार्रवाई अगर नहीं हुई तो ऐसी घटनाएं होती है, इसलिए जरूर उसकी जांच की जाएगी. ऐसा कार्रवाई होती तो शायद जान बच भी जाती. राज्य कारभार चालवण्यासोबतच जनतेच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारवर असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस आणि पर्यायाने सरकार सामान्य जनतेच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचं या प्रकरणाच्या निमित्तानं अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिशा सालियान प्रकरणी सीबीआयचा अहवाल समोर आलाय. दिशाचा घातपाती नव्हे तर अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआयनं आपल्या अहवालात स्पष्ट केलंय. दिशा सालियानचा मृत्यू नशेत छतावरून पडून झाल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला. मृत्यू झाला त्या दिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली कोसळून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासातून समोर आलंय. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही, शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढलाय. राणे पिता पुत्रांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा वारंवार आरोप केला होता. दिशा सालियान प्रकरणी आता सीबीआयनं हा मृत्यू अपघाती होता असं स्पष्ट केलेलं आहे. कारण ज्या प्रकारे तुमचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला होता, सीबीआयनं तशा प्रकारचा रिपोर्ट दिलेला आहे. बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही. चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर.
ज्याने ज्याने आरोप केले आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महिला नेत्या, त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागायला हवी। ताबडतोब तुम्ही आरोप केलेत ना, मग आता माफी मागा। हे CBI म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा जर अशा प्रकारचं अहवाल आलेला आहे तर मग तुम्ही तोंडाची थुंकी कशाकरता उडवत होता आणि कशाकरता एका तरुण नेत्याला बदनाम करत होता? दिशा सालेन असेल, सुशांत सिंग असेल, यामध्ये निश्चितपणे आमचे नेते, अन्य सर्व शिवसेनेचे मंडळी यांच्यावरती बोट दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आत्ता चौकशीच्या अंती काय स्पष्ट झालं, याच्यामध्ये कोणाही नेत्याचा याच्यामध्ये तो अपघाती मृत्यू झालेला आहे। तर उगाच असे आरोप करायचे, बदनाम करायचे आणि अशा तऱ्हेची बदनामी भविष्यामध्ये करू नये आणि अशा तऱ्हेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही, माझं ठाम मत आहे। दिशा सालियांचा मृत्यू हा अपघाती असल्याचा निष्कर्ष CBIनं काढला असला तरी भाजप आमदार नितेश राणेंनी या प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केलेत। दिशा सालियांचा आजही पोस्टमॉर्टम रिपोर्ट का लपवला जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। CBIकडे तपास करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत असा दावाही नितेश राणेंनी केला। CCTV कॅमेरा का गायब केला गेला, त्याच्या व्हिजिटर पुस्तकाचे काही पानं का फाडली गेली, मग ह्या पूर्ण प्रकरणाबद्दल एवढा संशय का निर्माण केला जातोय, किंवा तिथे मोबाईल टॉवरचे लोकेशन त्यावेळी कोण कोण तिथे मोबाईल टॉवर मध्ये होते। आता उदाहरण श्रद्धा चे जे काही मर्डर झालेली आहे किंवा जे काही घटना घडली आहे तेव्हा पोलिसांकडे सगळे CCTV कॅमेरा फुटेज आहेत, बरोबर। मग तेच CCTV फुटेज 8 आणि 9 जूनचे दिशा सालियांच्या संदर्भात पोलीस का जाहीर करत नाही? परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आतापर्यंत रान पेटवणाऱ्या शिवसेनेनं आता ही भूमिका सोडून दिल्याचं अधोरेखित झालंय। एक बिहारी सौ बिमारी अशी घोषणा देणाऱ्या शिवसेनेनं आता जय बिहारीचा नारा द्यायला सुरुवात केली आहे। आदित्य ठाकरेंनी पाटण्यात जाऊन पक्के बिहारी असलेल्या तेजस्वी यादवांच्या गळ्यात गळे घातले। शिवाय त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ही भेट घेतली। परप्रांतीयांनी विशेषतः बिहारींनी मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा रोजगार हिरावल्याची सातत्यानं भूमिका घेऊन टीका बाळासाहेबांकडून करण्यात आलेली होती। या भूमिकेचा पुरस्कार सुद्धा शिवसेनेनं केला, पण आता शिवसेनेनं ही भूमिका सोडून दिल्याचं अधोरेखित झालंय। महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिहारी मतांची बेगमी करण्यासाठी आदित्य ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे। त्याचप्रमाणे भाजप विरोधकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुद्धा यातून अधोरेखित होतोय। उनका कार्य, नीतीश जी का कार्य काफी अच्छे चल रहा है, बिहार में तरक्की होते दिख रही है। तेजस्वी जी काम अच्छा कर रहे हैं, हम दोनों बातचीत करते रहते हैं और आगे लंबे रेस की घोड़े हैं। तो महाराष्ट्र में सब लोग साथ में रहते हैं। पिछले 2-2.5 साल में भी अगर आप देखें महाविकास आघाड़ी की सरकार थी, संविधान के हिसाब से चल रहे थे और विकास और तरक्की कर रहे थे। मुलाकात करना जरूरी था। हम पहले से दोनों परिवार के संबंध हो, दोनों पक्ष के संबंध हो अच्छे हुए हैं, कभी भी कटुता आई नहीं है और यही बात को आगे लेते हुए मुझे यकीन है कि ये दोस्ती आगे चलते रहेगी। मैंने तो कहा है जब भी वक्त हो मुंबई में आए और ये आना जाना अभी चलते रहेगा। उन्होंने भी मुझसे कहा है कि अगले टाइम 2-3 दिनों के लिए यहाँ टूरिज्म हो, फॉरेस्ट हो, वो देखने के लिए आए और मुंबई में भी काफी मैंने इन्वाइट किया। आदित्य ठाकरेंच्या पाटणा दौऱ्यापासून खासदार संजय राऊत यांना साइडलाईन करण्यात आल्याचं स्पष्ट होतंय। आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार अनिल देसाईंचा दौऱ्यात समावेश करण्यात आला। आदित्य यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातला एखादा नेता पहिल्यांदाच बिहारमध्ये पोहोचला। मात्र या मोठ्या घडामोडीत खासदार संजय राऊत नव्हे तर खासदार अनिल देसाई आदित्य ठाकरे यांच्या सोबत होते। याचा अर्थ संजय राऊत यांना साइडलाईन करण्यात आलाय का असा प्रश्न निर्माण झालाय। महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून पहिल्यांदाच बिहारमध्ये पाऊल ठेवलं ठाकरेंनी। या महत्त्वाच्या घडामोडीत आदित्य ठाकरेंसोबत संजय राऊत दिसले नाहीत, त्यामुळे अनेकांच्या राजकीय वर्तुळातल्या लोकांच्या भुवया उंचावल्या। बातमी सीमावादासंदर्भातली आहे। महाराष्ट्रातून एकही गाव कुठेही जाणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला ठणकावलंय। आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह जी आमची 800 गावं आहेत ती आम्ही सर्व मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी केलाय। जतमधील गावाबाबत
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे खोटं बोलत असल्याचा दावा सुद्धा फडणवीसांनी केलाय। जतमधील गावांना कर्नाटकात येण्याचा ठराव केला होता हे खरं आहे, पण असा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जो केला तो 2012चा आहे। मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा हा दावा उपमुख्यमंत्र्यांनी आता खोडून काढलाय। जतमधील गावांचा ठराव हा 2012 मधला होता, तसा आत्ता कुणीही ठराव केलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे जाणार नाहीये। सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आणि त्यामध्ये सीमा भागातले आपले जे लोक आहेत त्यांना पूर्ण मदत करायचं आपण ठरवलं। त्यांच्याकरता सगळ्या योजना सुरू करायच्या आपण ठरवल्या, त्या चालू होत्याच, पण काय ॲडिशनल योजना करायच्या ठरवल्या। त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं असावं। 2012 साली त्यांनी ठराव केला होता, आता नव्याने कुठल्याही गावाने कुठलाही ठराव केलेला नाही। 2012 साली आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी ठराव केला होता। ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी कर्नाटकशी निगोशिएट करून त्यांना जिथे पाणी पाहिजे होतं तिथे त्यांना देऊ, आम्हाला जिथे पाहिजे त्यांनी आम्हाला द्यावं असा आपण निर्णय केला होता। त्यानंतर म्हैसाळची जी सुधारित योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांना घेण्याचा निर्णय त्यावेळी आपले तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घेतला होता। तशी योजनाही तयार झाली होती। आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत। मध्ये कोविडमुळे कदाचित मागचं सरकार त्याला देऊ शकलं नसेल 2.5 वर्षाच्या काळामध्ये, पण आता त्याला तात्काळ मान्यता आम्ही देणार आहोत आणि तिथे पाणी पोहोचणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकनं नवी कुरापत काढली आहे। सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत आहे असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं। जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्याने विचार करावा असंही बोम्मई म्हणाले। ಜತ್ ಅನ್ನೋ ತಾಲೂಕ ಅದು ತೀವ್ರ ಬರಗಾಲ, ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಕೂಡ ಇತ್ತು। ನಾವು ಅವರಿಗೆ ನೀರು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯೋಜನೆಗಳು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅವರು ಜತ್ ತಾಲೂಕ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರು, ನಾವು ಅದನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಎರಡನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ಗಡಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ಇವತ್ತು महाराष्ट्रादಲ್ಲಿರುವ कन्नड शालेगे। दरम्यान या संदर्भात जत तालुक्यातल्या माडग्याळ गावातील लोकांना नेमकं काय वाटतंय आम्ही जाणून घेतलं। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढत इथल्या गावकऱ्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावलंय। याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात यांनी। आपण आता जत तालुक्यातील माडगाळ या गावात आहोत आणि आपल्या सोबत येथील लोक आहेत। काय सांगाल, काय नक्की मागणी आहे, काय तुमचं त्याच्याबद्दलची भूमिका आहे? ठीक आहे, आम्ही गेले 2012 साली या 40 गावाचं पाणी संदर्भासाठी ज्यावेळी तेव्हा 40 गावाचं ठराव घेतलं आणि ही मागणी आम्हाला पाणी मिळावं अशी या उद्देशाने आम्ही पाणी जर नाही मिळालं तर आम्ही कर्नाटक जाऊ असं आम्ही तेव्हा असं हे केलं होतं, ठराव आश्वासन दिलं होतं। त्यानंतर गेले 2012 साली होऊन आज 2023 आहे, आज 22-23 वर्षाची प्रारंभ होत आहे। तरी आम्हाला आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करतो की महाराष्ट्रात आमचे प्रेम आहे। मला महाराष्ट्रात म्हणजे राहू वाटतंय का कर्नाटकामध्ये जा? आम्ही शिवरायाच्या खानदानी जन्म घेतलेली माणसं, आम्हाला महाराष्ट्र तर हवाच आहे। महाराष्ट्रात तुकडे पडावं ही आमची इच्छा नाही आणि पडू देणार नाही, ही अगदी काळ्या दगडावरची रेखा। पण शासनाने हे जे दखल न घेतल्यामुळं ही सगळं चाललेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने जे लवकरात लवकर दखल घ्यावी। महाराष्ट्रातून आम्ही नाही जाऊ शकत, महाराष्ट्राचे तुकडे होणार नाहीत। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये जाणार नाही असा एकंदरीत येथील नागरिकांचा दृष्टिकोन असला तरी पाणी प्रश्न मात्र लवकरात लवकर सोडवणे गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। माडग्याहून वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 लोकमत। मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना काळातील व्यवहारांच्या चौकशीला कॅगच्या टीमकडून सुरुवात झाली आहे। पालिकेचे निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी हे कॅगच्या रडारवर आहेत।
गेल्या 2.5 वर्षात निवृत्त झालेल्या संबंधित विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे। कॅगच्या 5 टीमकडून पालिकेच्या संबंधित विभागांची चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणी मुंबई पालिकेत कॅगकडून 4 दिवसांपासून ऑडिट सुरू आहे। मुंबईकरांसाठी लवकरच ऑनलाईन पार्किंगची बुकिंग सेवा सुरू होणार आहे। या संदर्भातला पार्किंग अथॉरिटीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। एका सॉफ्टवेअरद्वारे पार्किंग बुक करता येणार आहे, ज्यात पार्किंग चार्जेस निश्चित करण्यात येणार आहेत। प्रायोगिक तत्वावर सध्या 4 वॉर्डमध्ये ही पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। एस वॉर्ड, के वॉर्ड यासह इतर जे वॉर्ड आहेत ज्याच्यामध्ये एस वॉर्ड, के वेस्ट वॉर्ड, जी साउथ वॉर्ड, डी वॉर्ड या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रेसिडेन्शियल पार्किंग स्पेस असेल तर तुम्ही बघितलं असेल की सकाळी सगळ्या गाड्या बाहेर जातात। एखाद्या रेसिडेन्शियल अंधेरीचं बघा किंवा कुठेही बघा, कुर्ल्याला, चेंबूरला, तर मोठी सोसायटी आहे आणि त्याला पार्किंग आहे आणि सगळ्या गाड्या बाहेर जातात। तर त्या गाड्या जर एक कंजेस्टेड एरियामध्ये लोकेटेड आहेत तर त्या जागा आपण पब्लिकसाठी ओपन करून थोडासा भार जो BMC मध्ये आहे तो आपण कसा कॉन्ट्रीब्यूट करू शकतो। जर ओनरशिप अँड रेव्हेन्यू तुमचाच राहील, आमचं फक्त सेंट्रल डेटाबेसमध्ये तुमचं माहिती येईल आणि पुढे एस्टॅब्लिश झाल्यावर सम शेअरिंग असेल त्याच्यात। आता एक वेगळी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अनोख्या अंदाजाची। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत चक्क डान्स केला। जयंत पाटील यांच्या मोठ्या मुलाचं येत्या 27 नोव्हेंबरला लग्न पार पडणार आहे। लग्न सोहळ्याच्या पूर्वी आयोजित संगीत कार्यक्रमात जयंत पाटील यांनी चक्क ठेका धरला। मुलगा राजवर्धन आणि प्रतीक या दोघांसोबत स्टेजवर यहाँ के असली खिलाडी है हम या गाण्यावर त्याने ठेका धरला। पिता पुत्राचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। खामोश, यहाँ के असली खिलाड़ी हम हैं। राजकारणातले खिलाडी। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।